मला फायटर पायलट व्हायचं होतं, पण सायन्सला काही ऍडमिशन नाही घेता आलं. मला CA करायचंय, बट 13,500 मी आता देऊ शकत नाही. जे काय माझे बाबा आता ऍडव्हान्स भरतील, त्याच्यानंतर पुढचे 6 महिने 1 रुपया बुडवणार नाही पक्का. कशी भरणार ती जबाबदारी माझी. आता ही घरी राहते ना, सगळं हिला मिळते पण अभ्यासच करत नाही. काय मला पटलं काय माहिती. मी त्यांना म्हटलं, तुमच्या मुलीचा अभ्यास घ्यायला कोण असेल तर? ते म्हणते कसं शक्य आहे? म्हटलं तिच्या रूममेट होतो की म्हटलं आम्ही. अगं पण आमचं 1 RKच आहे म्हणे. तुळशीबागेत एवढीशी जागा आणि 1 RKच घर आहे आमचं. तो महिना मी माझ्या आयुष्यात अशी शिकली ना, ते मला कधी चार्जिंगला फोन लावून देत नव्हत्या. ते त्यांच्या मुलीला आणि तिला अभ्यास करायला लागायच्या. मला चपाती कर म्हणायच्या, भांडी घास म्हणायच्या. ते त्या दोघींना गाडीवर सोडायचे बसला, हे नाही 2 व्हीलरवर. मला म्हणायचे तू चालत जा. तिथे तर खूपच डेंजर, माझी अवस्था बेकार झाली. तिथे मी 4:30ला मी उठायचे, 5ला मी पहिली बस पकडायचे, 5:30ला मी हडपसरला यायचे, 5:30ला दुसरी बस पकडायचे, 6:15ला मी स्वारगेटला यायचे, 6:15ला मी तिसरी बस पकडायचे. नवी पेठेत मी 7ला यायचे. नेहा लाटीचा क्लास असायचा नवी पेठेत, तिथंच तो 7:30ला मी अटेंड करायचे. 8:30ला ऑडिटचा क्लास खतम व्हायचा आणि 8:30ला परत 9:30ला खतम व्हायचा. 9ला मी परत नवी पेठेतनं स्वारगेटला चालत जायचे. नमस्कार, मी किरण निंबोरे. वास्तवकट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. वास्तवकट्टा आणि आराम फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आपण नवदुर्गा महाराष्ट्राची ही जी सिरीज चालवत आहे, या सिरीजमध्ये आजच्या आपल्या गेस्ट आहेत PNKP टॅक्स अँड कॉर्पोरेट कंप्लायन्सेस प्रायव्हेट लिमिटेडच्या MD, ज्या कंपनीमार्फत EPF आणि ESI कन्सल्टन्सी प्रोव्हाइड केली जाते, त्याच्या MD सीमा कसारीकर पाटील मॅडम आपल्यासोबत आहेत. मॅडम, आपलं वास्तवकट्ट्यावरती खूप खूप स्वागत. नमस्ते सर, थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी. खरं तर मॅडम विषयी सांगायचं गेलं, आता त्यांनी ही जी कंपनी सुरू केली त्याच्यामागे खूप मोठी पार्श्वभूमी आहे. खरं तर आपण पाहतो की एक 10-20 वर्षापूर्वी शिक्षणाची जी परिस्थिती होती त्याच्याही पेक्षा भयंकर परिस्थिती ज्यावेळेस सावित्रीबाई फुलेंनी मुलींना शिक्षणासाठी समोर केलं आणि सावित्रीबाईंनी स्वतःवरती शेण फेकलं गेलं तरी त्या मुलींसाठी खंबीरपणे उभ्या राहिल्या. तो काळ वेगळा होता. मागच्या 10 वर्षातला काळ देखील वेगळा होता, 20 वर्षातला काळ देखील वेगळा होता. आता ही परिस्थिती खूप वेगळी नाहीये. बदल होतोय पण जास्त होत नाही. परंतु मॅडमनी ज्या परिस्थितीमधून शिक्षण घेतलं, ज्या खडतर परिस्थितीमधून त्यांनी शिक्षण घेतलं, तो प्रवास त्यांचा खूप भयानक आहे आणि त्या प्रवासातून आज त्यांनी स्वतःची कंपनी सुरू केलेली आहे. जवळपास 800 पेक्षा जास्त क्लायंट तुमचे आहेत. तुम्ही वेगवेगळ्या विषयांवरती मार्गदर्शन करत असतात. सोशल काम तुमचं खूप मोठं आहे. ह्या सगळ्या गोष्टीवरती बोलायचं आपल्याला, टॅक्सवरती आपल्याला बोलायचं आहे. परंतु तत्पूर्वी तुमचा प्रवास जाणून घेणं देखील तेवढंच गरजेचं आहे. कारण नवदुर्गा महाराष्ट्राची ही जी आपण सिरीज चालवतोय याच्यामध्ये एक महिला जर मनामध्ये इच्छा असेल तर काय करू शकते याचं उदाहरण तुम्ही आहात. तुमचा प्रवास आम्हाला ऐकायला आवडेल. आता प्रवास सांगायचं म्हटलं तर आपल्याला पूर्ण दिवस खूप जाईल. मी शॉर्टमध्ये तुम्हाला सांगते की माझा जन्म मुंबईत झाला होता आणि मी 7वीत असताना आम्ही गावी आमच्या शिफ्ट झालो होतो. आणि गावी शिफ्ट झालो म्हणजे माझ्या बाबांच्या पाठीचा मणका सरकला म्हणून आम्ही गावी गेलो. गावी गेल्यावरती शिक्षणाचा असा बदल तुम्ही बघावा लागेल की मुंबईतलं शिक्षण आणि गावाचं शिक्षण त्या दोन्हीमध्ये खूप तफावत होते. गावी शिक्षण घेतल्यानंतर तुम्ही जर शहरात गेला तर ते बेटर असतं, पण तुम्ही जेव्हा शहरात शिक्षण घेता आणि मग तुम्ही गावी वाटचाल करता तर ते तुम्हाला खूप चॅलेंजिंग असतं. तर ते मला त्यातली तफावत इयत्ता 7वीत असताना जाणवली. 7वीत असतानाच मला ते खेड्यातलं शिक्षण काही जमलं नाही की मला तिथे शिकायचं आहे, म्हणून मी घरी थोडा हट्ट केला आणि सिटीत शिक्षणाला गेली. तिथला एक प्रसंग फक्त मी तुम्हाला सांगते की गावी कसं असायचं, फ्री पास होते मुलींना 7वी ते 10वी आणि ज्या मुलींच्या गावात शाळा आहे त्यांना कधीच पास मिळत नव्हते. तर म्हणजे 7वी ते 10वी मला फ्री पास मिळाला, तेही माझ्या आगर प्रमुख एक असतात त्यांच्या हेल्पने आणि माझ्या मुख्याध्यापकांच्या हेल्पने. म्हणजे असं म्हणू शकता तुम्ही, ही गोष्ट लपवली गेली होती माझ्या करिअरसाठी आणि ही गोष्ट फक्त आमच्या तिघांना माहीत होती. ते आगर प्रमुख सर, माझे जे मुख्याध्यापक होते ते आणि मी. इव्हन माझ्या घरी मी ती 10वी नंतर सांगितली की मी अलीकडच्या गावात उतरायची आणि मग 3 किलोमीटर बडेखान होतं अलीकडच्या गावाचं नाव आणि माझ्या गावाचं नाव काळज आहे. तर तिथून मी ते 3 किलोमीटर. हे कितवीत असताना? 7वीत असताना.
7वीत असताना तुम्ही 3 किलोमीटर अलीकडे उतरून चालत जायचो. संध्याकाळचं जर थोडं लेट झालं असेल 7-7:30 तर टीसी नसायचा. टीसी म्हणजे जो कंडक्टर चेकिंगला असतो ना, तो नसायचा. मग मी गावात उतरायची. पण ते रिस्कीच होतं तसं. जर असेल तर पकडलं जाणार ना. बरोबर. पण गावात शाळा नव्हती? गावात होती ना शाळा. पण जेव्हा मी मुंबईवरून गावाला गेली शाळेला आणि ज्या दिवशी मला 2-3 जेव्हा जूनमध्ये शाळा सुरू झाल्या आणि मी शाळेत गेली, तर ते किकले गुरुजी म्हणून होते. त्यांची काहीतरी तोंडणी परीक्षा चालू होती. मे बी काहीतरी सराव परीक्षा चालू होत्या त्या मुलांच्या आणि ते स्वतःच त्यांना क्वेश्चन सांगत होते आणि स्वतःच गाईड प्रोव्हाइड करत होते. सो ते मला थोडं खटकलं. तर जर मला पुढे जायचं असेल तर मी कॉपी आत्ताच केली तर 100 आउट ऑफ 100 मला मिळतील. पण मी स्वतःसाठी हे नाही करत आहे किंवा स्वतःलाच मी फसवते. हा एक प्रकार मला तो नाही पटला आणि जी गोष्ट मला पटत नाही त्याला मी एक जग एका साईडला जरी असलं तरी मला ते त्यांना सामोरं जायला ते पहिल्यापासूनच सवय आहे. तर मला जर एखादी गोष्ट पटली नाही तर ती का पटली नाही. जर बरोबर मी असेल तर मला ते प्रूफ करायला आवडतं. पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही 7वीत असताना एवढ्या लांबचा प्रवास करत होता, 3 किलोमीटर तुम्ही चालत जायचे. घरचे काय बोलत नव्हते? नाही, घरच्यांना मी ते सांगते. म्हणजे ज्यावेळेस त्यांनी मला फलटणला शाळेला टाकलं त्यावेळेस त्यांना माहीत नव्हतं की मी एवढी हट्टी आहे की मला खरंच जायचं आहे. मी 15 दिवस शाळेला नव्हते गेले. मग त्या टाईमला त्यांना असं वाटलं ठीक आहे. त्यांनी तरडगावच्या शाळेत घातलं. अलीकडे 3 किलोमीटर मला घातलं. ती शाळा मला काही पसंत नाही पडली. मग त्यानंतर माझी आई मला त्या फलटणच्या शाळेत घेऊन गेली. तेव्हा ती शाळा मला कशी तरी पसंत पडली. मग दाखला घेतला. मग त्यांना असं झालं की गावातून मुलगा तर नाही शाळेला जात आणि खूप बसेस पण कमी असायच्या तेव्हा. लोकल बस ज्या असतात लोणंद फलटण अशी असायची बस खूप कमी होती आणि मी एकटी मुलगी 7वीत एवढा लांब प्रवास करेल तर कसं. त्यांना म्हटलं थोडे दिवस जाईल आणि नंतरही बंद करून देईल. म्हणजे ठीक आहे माझ्या हट्टापायी त्यांनी घातलं की चला तिलाच कंटाळा येईल. 18 किलोमीटर प्रवास करायचे म्हणजे सोपं नाही ना की येऊन जाऊनच कंटाळून जाईल तिचं जीव आणि मग ती परत म्हणेल की मला इकडच्या शाळेत घाला. तुम्ही काय कंटाळला नाही? मी तर काही कंटाळलेच नाही. मी तर अजूनपर्यंत काही कंटाळलेली नाही. आणि तुम्ही वक्तृत्व स्पर्धेत वगैरे भाग घेत होता? हो, वक्तृत्व स्पर्धेत भाग घेत होते. म्हणजे ॲक्च्युली घरी कसं असायचं की खेडेगाव म्हटलं की मुलींना भांडी घासणे किंवा कपडे धुणे हा गोष्टी करायला लागायच्या आणि माझ्या आजीला असं वाटायचं की बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी हिने लहानपणी शिकल्या पाहिजेत आणि मला त्या गोष्टीमध्ये कधीच इंटरेस्ट नव्हता. मला असं वाटायचं की करिअर खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्या गोष्टी टाळण्यासाठी मी वक्तृत्व, निबंध, कराटे, हॉकी याच्यामध्ये खूप भाग घेत राहिले. जेणेकरून मी या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व होईल आणि घरातली कामांना मला अवॉइड करता येईल. माझी आई बघत असेल तर म्हणेल बघ याच्यासाठी लवकर जात होती. नाही, काय असतं एखाद्या गोष्टीत जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंतची भीती असते. आपण एकदा तो टप्पा पार करून गेलो की अशा गोष्टी सांगायला पण अभिमान वाटतो. हो, तशा मी बरेच केल्यात. म्हणजे मला असे केले की तुम्ही स्कूलमध्ये असताना म्हणजे बरेच लोक असायचे आणि जागा नव्हती मिळत आम्हाला. 18 किलोमीटर यायचं म्हणजे मी बऱ्यापैकी झोपून यायचे. मला बसमध्ये झोपायला खूप आवडायचं. मग मला जागा मिळायची नाही. जर जागा मिळत नव्हती तर 2-3 असे एजेड आजोबा असायचे. त्यांना जर जागा नाही मिळाली मी बॅक साईडनी चढायची, जागा पकडायची माझ्यासाठी आणि ते 2 आजोबांसाठी आणि मी मस्त निवांत यायचो बसून. बरं, हे झालं 7वी पर्यंत. नंतरचं शिक्षण कसं? नाही, 7वी ते 10वी माझं एकाच ठिकाणी शिक्षण झालं वेणुताईमध्ये. गर्ल्स हायस्कूल होतं ते. मला 10वीला 69% पडले आणि त्यानंतर मला फायटर पायलट व्हायचं होतं. बरं. सायन्सला काही ॲडमिशन नाही घेता आलं काही कारणास्तव. मग कॉमर्सला टाकलं घरच्यांनी. मग 11वी-12वी माझं कॉमर्सने हे झालं शिक्षण मुदोजी हायस्कूलला आणि मग कॉमर्समध्ये काहीतरी ज्या फील्डमध्ये आहे तर त्या फील्डमध्ये काहीतरी करायचं म्हणजे जेणेकरून आपलं नाव निघलं पाहिजे आणि आपण म्हणजे माहीत नाही पण आपण सेल्फ रिस्पेक्टने तिथे पोचलो पाहिजे आणि आपल्याला तेव्हा कळलं पाहिजे की हां आपणही आहोत. म्हणजे जगतापांची ही मुलगी आहे हे जे नाव आहे ते कुठेतरी निघलं पाहिजे आणि आपण आहे त्या क्षणापासून आपली एक स्वतःची ओळख पाहिजे. त्यासाठी काहीतरी नवीन करायचं किंवा त्यातच काहीतरी जे फील्ड घेतलं त्यात काहीतरी मला चांगलं करायचं होतं. मग त्या आमचे 12वी नंतर ते येतात ना गेस्ट लेक्चर तसे एक सर आले होते CA इंटर झालेले. त्यांनी एक संधी सोडली की म्हणतो ना असं एक वाक्य बोलून गेले ते की CA चार्टर्ड अकाउंटंट जो माणूस होतोय त्याचा 3 ते 3.5% रिझल्ट लागतो आणि त्या माणसाला खूप महत्त्व आहे, खूप रिस्पेक्ट आहे. हा जो वर्ड आहे ना रिस्पेक्ट किंवा खूप महत्त्व आहे तो माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता की ॲज अ मुलगी म्हणून पण मला एक रिस्पेक्ट मिळेल किंवा मी त्या जर हुद्द्यावर पोचली तर माझं नाव होईल किंवा
म्हणजे मला लोक ओळखतील. आज मी एका गावात आहे, तर त्या गावातून कुठंतरी माझं नाव मिळेल आणि माझ्या बाबांना आईला म्हणतो ना आपण एक मी सीमा जगताप असलेल्याचा जो अमिमान आहे तो कधी ना कधी वाटेल. तर मला हे व्हायचं आहे. हे मी तेव्हा कुठेतरी फेब्रुवारी महिना होता, पेपर सुरू होणारच होते आमचे, त्याच्या आधी आले होते ते. तेव्हा असं वाटलं होतं की बघूया, माहित नव्हतं होणार, त्या फील्डला जाईल वगैरे, काहीच माहित नव्हतं मला. पण ते स्वप्न त्यांनी स्वप्न त्यावेळेस दाखवलं. डिसेंबर जानेवारीचा महिना असेल तो. ते स्वप्न पूर्ण करायला गावाकडे पॉसिबल नव्हतं, शक्यच नव्हतं. मग काय केलं? ते स्वप्न पूर्ण करायला बरेच उठाठेवी केलेत. उठाठेवी केलेत म्हणजे सांगता पण येणार नाही तेवढं, तुमचा टाइम खूप पूर्ण पडेल. सांगा ना काही. कारण काय आज बऱ्याच महिला अशा आहेत की बाबा आम्हाला कुटुंबाचा पाठिंबा नाही, पैसे नाहीत किंवा बरीच कारणं असतात, त्यामुळे आम्ही शिकलो नाहीत किंवा आम्हाला शिकायला संधी मिळत नाही, अशा म्हणणारे पण आहेत. तुमच्या ह्या उठाठेवींमधून कमीत कमी त्या तरी जागा होतील. ऍक्च्युली तसं म्हणायला गेलं तर 12th मध्ये मी 95 मार्क्स आहेत मला अकाउंट्सला, आणि आमच्या इथे 4 कॉलेज आहेत, त्या 4ही कॉलेजमध्ये मी फर्स्ट होती. तर मला CA करायचं होतं, म्हणून मी सातारचे एक सर आहेत त्यांच्याशी कोऑर्डिनेट करायची, जो म्हणजे रिझल्ट लागायच्या आधीच की कधी क्लास असतो किंवा काय. एक CPT म्हणून परीक्षा होती, ती मे महिन्यातच मला द्यायची होती, पण रिझल्ट जूनमध्ये लागतो. जूनच्या आत काय कोण बाहेर पाठवणं तर शक्यच नाही, जोपर्यंत आपल्यालाच कळत नाही आपलं काय आहे तोपर्यंत कसं शक्य आहे. पण तरी मी त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होती. पी कुलकर्णी सर म्हणून होते, ते म्हणायचे तुझी परीक्षा होऊ दे. पण ते एक पॉझिटिव्ह न्यूज, मी त्यांना काहीच नसलं तरी ते 2 महिने मी तेवढं करायचे, त्यांना कॉल करायचे, 2 दिवसात कॉल करायचे, सर कुठले हे आहेत सब्जेक्ट, कुठले कुठले आहेत, किती मार्काचे आहेत, असंच. इव्हन कधी कधी ते कंटाळून जायचे माझा फोन उचलायचं. मी इव्हन सांगते, ते बघत असतील तर त्यांना म्हणजे नुसतं म्हणजे काही काम नव्हतं, पण एक मला तिथून इन्फॉर्मेशन मिळायची CAची, म्हणून मी त्यांना नुसतं कॉल करायची. आणि मग रिझल्ट लागला माझा 12 का 13 जूनला रिझल्ट होता, आणि त्या दिवशी मला कळलं की मला 95 मार्क्स अकाउंट्सला पडलेत. मग माझ्या होप्स अजून वाढल्या. पण घरची म्हणायला लागली पुण्याला शिक्षणाला, म्हणजे मुलगी पुण्याला आता पाठवायची, फलटणला पाठवलं ओके, पण पुण्याला म्हणजे तेवढं शक्यच नव्हतं. आणि माझ्यासोबत माझी एक मैत्रीण होती, तिने ऑलरेडी CAला ॲडमिशन टाकलेलं होतं. सर तिला कोणतरी सोबत हवं होतं, म्हणून ती माझ्या घरच्यांना कन्व्हिन्स करायला आली की माझ्या सोबतीसाठी हिला पाठवा असं. ॲक्च्युली तिच्यामुळेच मी पुण्यात आले, आणि तिला 80 मार्क्स होते. मग ती सकाळी माझ्या घरी तिचे बाबा, काका आणि ती कन्व्हिन्स करायला संध्याकाळपर्यंत, ॲटलिस्ट बघू द्या, ॲटलिस्ट बघू द्या. मग माझे आई बाबा आमच्यासोबत आले पुण्यात. मला माहीत नव्हतं, मी पुण्यात फक्त चौकशी लावली होती, पण माझ्यासोबत मी 2 ड्रेस सोबत घेऊन आले होते. माहीत नव्हतं, म्हणून म्हटलं उठाठेवी हा जो शब्द, उठाठेवी नाही म्हणू शकत आपण त्याला, म्हणतो ना आपण एक असा काही करायची तयारी, असं असं म्हणू शकतो तुम्ही. ती जिद्द होती. हां, ती जिद्द होती. माहीत नव्हतं मला, पुण्यात मी बघण्यासाठी आली होती, पुणे बघायला आणि CAचं वातावरण बघायला. पण त्याच्यासोबत मी ते 2 ड्रेस का सोबत आणले मला नाही माहिती. मला एवढंच माहीत होतं, जर मी आत्ता बाहेर पडली, आता सपोर्टने आम्ही आलो तर होणार आहे. मग माझे पप्पा, मम्मी आणि आम्ही आलो पुण्यात, आणि मग तेव्हा तिचं ॲडमिशन घेतलं. तिच्या बाबांनी माझं रजिस्ट्रेशन करून घेतलं. मग ते म्हटले आपण पप्पांना सांगूया. मग माझे बाबा आले, आणि मग आम्ही रजिस्ट्रेशन केलं असं त्यांना सांगितलं, बाबांना माझ्या सांगितलं. तर मला एवढं माहीत होतं की आई आणि बाबांची चर्चा झाली होती की 5,000 रुपये सोबत आहेत. माझ्या डोक्यात एकच कॅल्क्युलेशन होतं, तेव्हापासून मी कॅल्क्युलेशन होती, म्हणूनच मे बी देवाचंही स्वप्न असेल मी या कॅल्क्युलेशनमध्ये अडकले. 5,000 रुपयात मला पूर्ण म्हणजे माझं कॅल्क्युलेशन 5,000 जर झालं तर मी जिंकले असं मला माहीत होतं. त्यामुळे ते कॅल्क्युलेशन माझं काळ सोडतानाच चालू झालं होतं त्या एसटीमध्ये, की हा 5,000चं कॅल्क्युलेशन आपल्याला बसवता आलं तर आपण जिंकलो. मग पुण्यात आलो, त्यांनी 3,500 भरले त्या काकांनी. त्यांना पप्पा कधी ना कधी देणार, कारण त्यांचे पैसे त्याला देणारच होते कधीतरी. मग आलो आम्ही, आणि ती जी मैत्रीण होती त्या मैत्रिणीने जोशी अकॅडमीमध्ये ह्याला नवी पेठेमध्ये, जर तुम्ही बघितलं झावरे क्लासेसच्या अपोजिटला मिसेस जोशी अकॅडमी, इंदुलाल कॉम्प्लेक्स, भारी मिसेस जोशी अकॅडमी म्हणून आहे, ते ॲडमिशन घेतलं. फी होती 13,500. तिने 13,500 भरली, ॲडमिशन घेतलं. मला म्हटली तुझं काय? तर त्यांनी ॲडव्हान्स ॲटलिस्ट 7,000 भरा सांगितलं होतं. मी पप्पांना म्हटलं आपण BCAलाच ॲडमिशन घेऊया. कुठे? बारामतीला, जे ठरलं होतं आमचं आधी. परत म्हटलं नाही, आत्ता जर हा ठोका चुकला किंवा हा क्षण मी गमावला तर काही खरं नाही माझं आयुष्याचं गणित बिघडणं. तिथे पण माझं असं झालं की नाही ठीक आहे, चल जाऊ दे, BCAला ॲडमिशन घेऊ, VP कॉलेजला अपडाऊन करू, काय असेल ते, गाडी कुठंतरी चालेल. पण त्या मॅडमचं आणि सरांचं ते केबिनमधून दिसत होते मला. म्हणजे मी अशी उभी होती आणि ते समोर असे दोघं नवरा बायको बोलत होते. काय हरकत आहे, 1 मिनिटाने बोलल्यावर काय करतील, शिव्याच देतील ना.
हाकलून काढतील बाहेर. हाकलून काढतील बाहेर. हा, काहीच नाही, एवढंच विचार केला. माझे बाबा आणि तिचे बाबा बोलत होते तोपर्यंत त्या संधीचा मी फायदा घेतला आणि केबिनमध्ये न कुणाला विचारता गेली. त्या मॅडमला सुद्धा पल्लवी मॅडम होत्या त्यांच्या रिसेप्शन, त्यांनाही न विचारता डायरेक्ट केबिनमध्ये. कारण माझ्याकडे तो क्षणच होता, चहा ती लोक जे चहा पित होते तो टाइमच माझ्याकडे होता. त्यांना गेली, जे काय असेल ते सांगून रिकामी झाली. मॅडम म्हटलं असं 12वीला मार्क आहेत, मला CA करायचंय, बट 13,500 मी आता देऊ शकत नाही. जे काय आहेत माझे बाबा आता ॲडव्हान्स भरतील, त्याच्यानंतर पुढचे 6 महिने 1 रुपया बुडवणार नाही पक्का. कशी भरणार ती जबाबदारी माझी. काही आता तीही 12th मुलगी, एवढं काही लक्ष काय एवढं नाही, आणि दिसायला असं बुटकी होती त्यामुळे थोडं आता उंची वाढली त्यामुळे लहानच वाटायची त्यावेळेस मी. कोण विश्वास ठेवणार ना माझ्यावर. पण माझ्याकडे माझी सत्यता होती, बाकी काही नसलं तरी सत्यता होती. त्यांना मी सांगितलं असं असं आहे. त्या मॅडम तर विचार करणार ना ऑब्व्हियसली, आता ही असं असं बोलते. त्यांचे मिस्टर म्हणाले एकदा बघ तर काय बोलते. मग मॅडमने माझं ऐकलं थोडं. मी म्हटलं बघ, मी आता 2,500 रुपये भरणार. किती भरणार तेही ठरलं माझं, 2,500. ते कुणाला माहित नाही काय, मलाच ठरलं की त्यांनाही विचारलं नाही किती भरू. मी आता 2,500 भरणार, एवढंच मला माहित होतं. आणि म्हटलं पुढचे कसे देणार, पण मी 6 महिन्यात बुडवणार नाही. त्या रेडी झाल्या ॲक्च्युली, आणि मी त्याच आनंदात बाहेर आले. बाबांना म्हटलं 2,500 रुपये भरा. ते 2,500 रुपये भरायला तयार आहेत आणि ते ॲडमिशन देतात मला, नंतर पैसे तुम्ही कसेही भरा. त्यांनी 2,500 रुपयात माझं ॲडमिशन केलं. आत्ता राहिले 2,500. आता राहण्याचा खर्च 5,000 होते. 5,000 होते. आता म्हटलं आता कसं काय, तर मग आम्ही खूप हॉस्टेल फिरलो होतो. प्रत्येक हॉस्टेलला 6 महिन्याची फी भरा. ही रेडी होती कारण ती तयारीनिशी आली होती. विषय होता माझा. मग देवाच्या दयेने जे आम्हाला आप्पाबळवंत चौकात जे हे भेटले होते एक मॅडम भेटल्या होत्या, तर ते परत आम्हाला खाली भेटले जाताना, आम्ही जेव्हा हॉस्टेल शोधत होतो तेव्हा. आणि अशाच म्हणाले का झालं का तुझं ॲडमिशन, कुठे घेतलं. ते म्हणजे जोशी अकॅडमीला. आम्ही पण जोशी इकडेच चाललो ॲडमिशन घ्यायला. मग असा विषय तर करताना विषय झाला. मग 2 मिनिटं आम्ही थांबलो. निघाला का मग, नाही हॉस्टेल शोधतोय. बघा ना, माझ्या पण मुलीला ना हॉस्टेलची लाईफ पाहिजे होती, ती असं स्टार्ट झाली. आता ही घरी राहते ना, सगळं हिला मिळते पण अभ्यासच करत नाही. काय मला पटलं काय माहिती. मी त्यांना म्हटलं तुमच्या मुलीचा अभ्यास घ्यायला कोण असेल तर. ते म्हणते कसं शक्य आहे. म्हटलं तिच्या रूममेट होतो की म्हटलं आम्ही. मला का ते सुचलं मला माहित नाही. मला फक्त एवढं सुचत होतं 2,500 मला कॅल्क्युलेशन बसवायचं. आणि तुमच्या घरी राहून, अगं पण आमचं 1 RKच आहे म्हणे, तुळशीबागेत एवढीशी जागा आणि 1 RKच घर आहे आमचं, एक किचन बाहेर असं रूम आहे आणि आम्ही तिघं राहतो. पण मला काही प्रॉब्लेम नाही म्हटलं. मी तिथंच रिकामी, म्हणजे तिच्याशी डील करून पण रिकामी. तिचं रेंट किती काय काहीच नाही माहिती. माझी मैत्रिणीमध्ये नाही बाबा मी काय राहत नाही, मला सेपरेट रूम पाहिजे. म्हटलं महिनाभर तू राहा, त्याच्यानंतर आपण सेपरेट रूम बघू. मग शेवटी तिने हट्ट केला की मला रूम बघायला जायचं आहे. म्हटलं आता हिने जर नकार दिला तर अवघड होणार. तिला मी रिक्वेस्ट केली आपण महिनाभर राहू, तुला नाही पटलं तर आपण शिफ्ट होऊ. आम्ही त्यांच्याकडे गेलो. ते म्हणाले की 3,500 रुपये लागतील. मग तिथेही म्हणजे पप्पा मम्मी बोलायच्या आधी माझंच चालू व्हायचं. ठीक आहे म्हणलं, पहिला महिना आम्ही 2,000 देतो, पुढच्या महिन्यापासून तुम्हाला काय घ्यायचे ते घ्या. मला काय वाटलं होतं, जर आत्ताची वेळ मारून न्यायची आणि आत्ता जर आपण राहिलो की विषय संपला. पण तो महिना मी माझ्या आयुष्यात अशी शिकली ना, ते मला कधी चार्जिंगला फोन लावून देत नव्हत्या किंवा ते त्यांच्या मुलीला आणि तिला अभ्यास करायला लागायच्या. मला चपाती कर म्हणायच्या, भांडी घास म्हणायच्या. किंवा तिचे जे बाबा होते ते त्या दोघींना गाडीवर सोडायचे बसला, हे नाही 2 व्हीलरवर. मला म्हणायचे तू चालत जा. मग मला माझा असा महिना अख्खा गेला. मला एवढं माहित होतं जर मी घरी सांगितलं तर घरची मला परत नेतील आणि फोनवर पण बोलता येत नव्हतं. आणि मी मराठी मीडियमची असल्यामुळे मला इंग्लिशचं काय कळायचं नाही. त्यामुळे इतकं माझं होत होतं की इंग्लिश मला झेपत नव्हतं. मॅडम काय बोलतात ते कळायचं नाही आणि इंग्लिशचा काही क्लास नसायचा. आणि प्लस ह्या सगळ्या गोष्टी नॉट बिअरेबल नव्हत्याच. सो सॉरी, त्या होतच नव्हत्या माझ्याच्याने. मग महिना अख्खा गेला, मी कसं तरी काढलं. मला एवढंच माहित होतं की हे दिवस जातील. मग त्या काय करायच्या, संडेला शेवटी किती पण केलं तरी मी त्यांच्याच वयाची होती ना. मग त्या मैत्रिणीला थोडंसं अभ्यासापासून ती हे झाली, म्हणजे ठीक आहे चला TV बघा किंवा त्यांच्यासोबत मॉलला जावा, वॉटेवर तुळशीबागेत फिरा. मी तिला खूप सांगायचे आपण ज्या परिस्थितीतून इकडे आलेलो आहे तर ते आपल्याला अभ्यास फोकस व्हावा. पण त्यावेळेस तिला तो वातावरण चांगलं वाटलं ना, फिरायला जाऊ, शॉपिंग करू. तिला मग त्यावेळेस तिला मी चुकीची वाटायची, ही यार आपल्याला काय सांगते, हिला बघत नाही का, लाईक असं.
पण मी स्वतःला एवढं सांगायची, ठीक आहे आपण कोणाला सांगू शकत नाही ना. त्यापासून मला शेअरिंगची सवय कधी लागलीच नाही. म्हणजे ते शेअरिंग ही गोष्ट माझ्याकडनं ती दाबतच गेली. मग मला लक्षात आलं की आपणच आपल्या जीवनाचा शिल्पकार आहे. आत्ता जर आपण हार मानली किंवा घरी सांगितलं तर इमोशनल आपल्याला घरी जावं लागणार आणि सगळंच आपलं जे काही आत्ता आपण केलंय ते पूर्ण जाणार. मग मी गणपती बाप्पा हे जे काय असेल ते सारसबागेत जायचं, त्याच्याशी भांडण करायचं, त्याच्याशी बोलायचं आणि मोकळं व्हायचं. ह्या पद्धतीने महिनाभर त्यांच्याकडे राहिली. त्यानंतर मग मी घरी गेली. घरी गेल्यावरती हे सगळं मला आईला बघितल्यानंतर आपोआप बाहेर पडलं. त्यांनी जे माझ्यासोबत 1 महिनाभर केलं. तर शेवटी मी नाही म्हटलं तरी माझं आणि त्या दोघींचं एज सेमच आहे ना. त्या दोघी जर जेवायला बसल्यात आणि मी चपाती करते. म्हणजे ते मलाच खूप वेगळं वाटायचं त्या टाईमला ना. आणि त्यांना माहीत होतं मला गरज होती तर ही काय जाणार नाही. अशा पद्धतीने ते झालं. घरी गेली, घरच्यांना सांगितलं. घरचे म्हणले राहू दे आता नको जायला. म्हणलं नाही तसं नको. मग बाबा म्हणाले ठीक आहे पुढचे 2-3 महिने आपण काय करू हॉस्टेलला राहू. मी चेंज केलं हॉस्टेल आणि मग मी साईड बाय साईड 3 महिने इंदुलाल कॉम्प्लेक्समध्ये झेरॉक्सची मॅडम आहे अजून ती कॉलेजचे फॉर्म्स भरायच्या. त्या फॉर्म्स अजूनही भरतात. मग त्यांच्याकडे तासभर फॉर्म भरायला जायचे मी. मग ते त्यावेळेस मला 1000 रुपये द्यायचे. मग ते थोडंफार मला बरं पडायचं. मग नोव्हेंबरला माझी एक्झाम झाली. आय थिंक 3 नोव्हेंबरला पेपर होता वाटतं माझा. पेपर झाला, एक्झाम दिली मी. एक्झाम दिल्यानंतर 29 नोव्हेंबरला रिझल्ट लागला. तेव्हा कळलं की मला 115 मार्क पडले आणि पहिल्या अटेम्प्टमध्ये मी CPT पास झाली. त्यावेळेस पण मी घरी होती. गुरुवार होता मार्गशीर्ष महिन्यातला पहिला आणि मे बी मी वैरण कापत होती हे सांगते. आणि त्यावेळेस फक्त माझे बाबा म्हणाले की अगं ते काहीतरी पल्लवी मॅडमचा फोन आला आणि तुला 115 मार्क पडलेत. आणि त्यावेळेस 18 तासाचे हाफ जायचे म्हणजे लाईट्स जात होत्या तेव्हा. आणि 115 म्हटल्यावर मला माहिती आहे ना 100 क्रॉस केले मी म्हणजे मी पास झाली. आणि त्यावेळेस रिझल्ट लागला होता 3.8%. मला अजून ते कॅल्क्युलेशन ते दिवस सगळ्या गोष्टी माझ्या समोरून आहेत सगळ्या ज्या काही आता किती वर्ष 13-14 वर्ष झाली या गोष्टीला. आणि मग मी पास झाली. पण पास झाल्यावर हा मोठा प्रश्न होता. माझ्या मैत्रिणी फेल झाल्या. त्या नाहीत जाणार. मी एकटी परत कशी काय पुण्याला जाणार. ती फेल झाली जी माझ्यासोबत होती. तो परत प्रॉब्लेम होता. पण ती म्हणाली नाही मी परत जाणार पुण्याला. ती फेल झाली पण ती पुण्याला आली. पण माझं झालं की नाही आता नाही जायचं बस असं. कारण ऑलरेडी फायनान्शियल पोझिशन पण वेगळी होती घरातली. बहिणी पण होतो आणि पुण्याला येण्यासारखं वातावरण नव्हतं. 8 दिवस गेले. त्यावेळेस आम्हाला असं होतं की आर्टिकलशिपची जर टाईम जर टाईममध्ये जर आर्टिकलशिप नाही झाली तर तुमचा अटेम्प्ट पोस्टपोन होतो. मला तो अटेम्प्ट पोस्टपोन नव्हता करायचा. जवळजवळ 10-11 डिसेंबर आलं. मला 16 डिसेंबर लास्ट डेट होती. 16 डिसेंबरला जर माझं रजिस्ट्रेशन नाही झालं तर माझा अटेम्प्ट 6 महिन्यांनी पुढे जाणार होता. कुठून तरी मला एक संजय पवार सरांचा नंबर मिळाला. आपण किटलीमध्ये दूध घालायला जातो ना त्याचं निमित्त करून भाऊ किटलीत दूध घालायला जाणार होता. मी गेली. त्याला म्हणलं नाही मी जाते थांब मी घालायला. मी गेली. आमच्या इथे ते कॉइन बॉक्स असतो तिथून त्या सरांना फोन लावला. त्यांचा नंबर पण सांगते 9421231234. 7:30-8 वाजता मी कॉल केला त्यांना. त्या दिवशी लाईट गेलेलीच होती. आणि त्यांना म्हटलं असं असं मी सीमा पाटील बोलते. आणि त्यांनी माझा फोन उचलला 8-8:30ला पण. आणि मला आर्टिकलशिप पाहिजे. आणि आर्टिकलशिप आणि आत्ता कुठून बोलताय म्हटलं. मी काळजोरून बोलते. मला असाच नंबर मिळाला. मला लक्षात नाही नंबर कुठून मिळाला. मला आता ते लक्षात नाही एवढा. मग ते म्हणे या तुम्ही सोमवारी 8ला. कशाला नाही आय थिंक 2 दिवसात लगेच काय दुसऱ्या दिवशी त्यांनी मला इंटरव्ह्यूला बोलवलं. ठीक आहे तो. पण म्हटले माझ्याकडे सगळी मुलं आहेत. माझ्याकडे रविवार सुट्टी नाही आणि माझ्याकडे इतकं काम आहे की माझ्याकडे मुलं टिकत नाहीत. हा वर्ड त्यांनी मला फोनवरच सांगितलं. तुम्हाला जर यायचं असेल तर एक मुलगी बघावी लागेल तुमच्यासोबत. त्यांनी मला एका मुलीचा नंबर दिला. त्या कॉइन बॉक्सवरनं मी नंबर लिहून घेतला. त्या मुलीला मी फोन फिरवला. तिचं नाव पूजा घोरपडे. 14-15 वर्षाची फ्रेंडशिप आहे माझी. आत्ता अजूनही आहे ती माझी मैत्रीण. तिला मी लगेच कॉल बॅक केला. तिला म्हटलं असं असं मला एक आर्टिकलशिपसाठी आलं आहे. पण त्यांचं असं आहे की मुलगी पण पाहिजे त्यांना. कारण का सगळी मुलं आहेत त्यांच्याकडे. ती म्हणली मी पण आर्टिकलशिप शोधते. मला 162 मार्क आहेत. माझ्यासारखी ती तर एकदम असं 162 म्हणजे अरे यार आपल्याला 115च आहे. आणि तिथं इंग्लिश मिडियम BMCC कॉलेज चांगलं पुण्यातलं तिथं शिक्षण झालं होतं. मला गरवारेला पण ॲडमिशन मिळत नव्हतं. कशाला खोटं बोलू. नाही मिळालं. FY मी ह्याच्यातून केलंय काय ते आपलं एक्सटर्नल केलं तर मिळालंच नाही गरवारेला. पण मला गरवारेला ॲडमिशन पाहिजे होतं. मला गरवारे कॉलेजला शिक्षण करायचं होतं काही. पण मी सेकंड इयरला गरवारेला घेतलं. कॉलेज नाही केलं मी. पण मी गरवारेला ॲडमिशन घेऊन पहिल्या 5 ह्याच्यामध्ये माझा नंबर पण काढला मी. कारण माझं स्वप्न होतं गरवारेला मला ॲडमिशन पाहिजे पुण्यात.
अशा पद्धतीने मी ते एक्सटर्नल केलं आणि गरवारीला ॲडमिशन टाकलं आणि आम्ही आर्टिकलशिपसाठी दोघे आलो इंटरव्ह्यूला. पण इंटरव्ह्यूला आलो त्यावेळेस आदल्या दिवशी ज्या दिवशी इंटरव्ह्यूला मला यायचं त्या दिवशी आमच्या गाडीचा झाला ॲक्सिडेंट टेम्पोचा. त्याशिवाय आई बाबा आणि मला वाटतं काका होते माझे, तिघांना पण मुंबईला जावं लागलं. आता माझ्या तोंडावरती ही कंडिशन असताना मी काय म्हणेन ना जायचं आहे मला ॲडमिशनला. मी काहीच बोलली नाही. मी माझ्या बहिणीला तेवढं सांगितलं, तिच्याकडून 100 रुपये घेतले. ही लोकं बाहेर पडल्यावरती फोन करून फक्त सांगितलं असं असं जायचं आहे. जरा शिव्या खाल्ल्या, पण काय हट्टी असल्यामुळे चांगल्या गोष्टीसाठी हट्टी हां. त्यामुळे काही खाल्लं, इकडून ऐकलं, इकडं सोडल्या. गाडी पकडली, पुन्हा गाठलं. गुरुवार होता, उपवास होता माझा, निराहार उपवास होता. पूर्ण दिवसभर निरंकार उपवास होता. मला आठवत आहे मी सरांकडे 10 वाजता आम्ही इंटरव्ह्यूला बरोबर पोचलो. सर 11:30 वाजता आले. 11:30 वाजता इंटरव्ह्यू घेतला. त्यांनी काहीच विचारलं नाही. ते फक्त एवढंच बोलले की तुम्ही हे करा, काय तुम्ही जॉईनिंग करायची, पण माझ्याकडे संडेला सुट्टी नसते. सॉरी पण आणि तुम्ही काय म्हणतात त्याला, कामं भरपूर आहेत, मला सिन्सिअर पाहिजे तुम्ही, आणि दोघी पण जॉईन केलं पाहिजे, एकच मुलगी नाही मी ठेवू शकत. ठीक आहे, बरं झालं उलट. मग आर्टिकलशिप मिळाल्याचं हे होतं काय, हॅपीनेस तर होतात. त्यानंतर तिने तीच रिक्षा करून मला तिच्या हॉस्टेलला घेऊन आली नवी पेठेमध्ये. मला वाटतं रोहितची कॉफी पिली, अजून आठवतं मला. तेवढं करून मी घर गाठलं. संध्याकाळी घरी गेल्यावरती शिव्या खाल्ल्या छान जेवता आणि त्यांना सांगितलंच नाही की आर्टिकलशिप मिळाली आणि सोमवारी जॉईनिंग करायचं आहे. का नाही सांगितलं, कारण ऑलरेडी घरात वातावरणच नव्हतं त्यांचं. ॲक्सिडेंट घरात झाला आहे त्या गाडीचा आणि मी काय बोलते, मला ते सुटेबलच नव्हतं ना. ठीक आहे, शुक्रवार गेला, मला वाटतं गुरुवार गेला, शुक्रवार गेला, शनिवार, मला सोमवार जॉईनिंग होती. 16 तारखेला लास्ट डेट होता ना. आणि मग मी पुण्यात नाही आले. मग मी 2 दिवस जाऊन दिले आणि दीदीला फक्त बहिणीला सांगितलं होतं माझ्या. आणि रविवारी काहीतरी निमित्ताने मी गणपतीला जायचं म्हणून मी फलटणला गेले. म्हणजे काही वक्तृत्व निबंध स्पर्धेचे पैसे होते किंवा थोडे ताईकडनं घेतलेले होते, त्याचे जे काही मुलींना लागतं साबण किंवा वॉटएव्हर जे काही गोष्टी लागतात ते खरेदी केल्या आणि घरी आले. घरी आल्यावरती जेवता सांगितलं असं असं आहे की उद्या जायचं आहे आर्टिकलशिपला. तर घरची जरा ओरडली, रागवले, जाणार आहे उद्या, आर्टिकलशिप जॉईनिंग आहे. थोडा बहिणीचा सपोर्ट होता, घरचा पण होता सपोर्ट, पण त्यांची त्यावेळेस हे नव्हती ना. मी जरी त्यांच्या जागी असते तरी मी तसंच रिॲक्ट झाले असे. फक्त आमच्या तिथे कलेक्टर ऑफिसला एक काकू होत्या, कमला नेहरू हॉस्पिटलच्या शेजारी त्यांचं घर होतं. त्यांना फोन केला होता मी आदल्या दिवशी, मी तुमच्याकडे 1 महिना राहणार आहे, येऊ का मला विचारायची सवयच नव्हती कधी की करू का. कारण करू का म्हटलं की बॉल त्यांच्या कोर्टमध्ये, नाही बॉल त्यांच्या कोर्टमध्ये गेला. मग मला अजून माझी एनर्जी खराब काय हो म्हणतील ती नाही. त्यामुळे मला काय पाहिजे हेच सांगायची मला सवय होती, कारण ते चांगल्यासाठी होतं ना. पुढे जाऊन काहीतरी त्याच्यातून चांगलाच येणार होतं. त्यांना मी महिनाभर असं येणार आहे, मला महिनाभर तुमच्याकडे राहायचं आहे. ठीक आहे, ये ना म्हणे, मी कधी तुला नाही म्हटली. माझी राहण्याची सोय झाली महिनाभराची. पण घरून मी कुठे राहणार वगैरे माहीत नव्हतं. मग मी थोडंसं मम्मीला बहिणीला हे करून सांगून दिलं असं. दुसऱ्या दिवशी बॅग भरली, तिकीट काढून डायरेक्ट स्वारगेटला सरांच्या ऑफिसला. 10 वाजता ऑफिस जॉईन केलं. 6:30 वाजता त्यांना घरी सांगितलं की मी एवढी जाते. 1.5 महिना बोलणंच नाही त्यांच्याशी, कारण मोबाईल नव्हता. फक्त काकू कुठं राहतात एवढंच माहित होतं, कमला नेहरू हॉस्पिटल. 6:30ला जी स्वारगेटवर चालत निघाली, कमला नेहरू हॉस्पिटलला मी पोचली 8:15 वाजता. चालत कमला नेहरू हॉस्पिटल, माहीत नाही पुण्यातलं मला काहीच. ती बॅग सोबत, ती सॅक सोबत, आणि त्यात एक रिक्षावाला मला आपला पाठीमागे की मी सोडतो असं करत. मग थोडंसं त्याला पण हे करत मी पोचली त्या काकूंच्या घरी. गेल्यावर त्यांना फक्त एवढं सांगितलं, मी ही व्यवस्थित पोचलेली आहे आणि राहते पहिला महिनाभर. त्यांनी निरोप दिला व्यवस्थित घरी. मी महिनाभर त्यांच्याकडे राहिली. 1.5 महिना जास्त काही घरी जाणंच झालं नाही, कारण आर्टिकलशिप स्ट्रिक्ट होते सर. रविवारी सुट्टी नाही, हेच महत्त्वाचं लय होतं. आणि आर्टिकलशिपचा पगार कुणाला माहिती आहे, मिळतो का नाही हे पण माहीत नव्हतं. आणि त्यावेळेस 500 का 1000 रुपये पगार होता मला. आणि अशा पद्धतीने सुरू झालं, महिना झाला. त्यावेळेस असं व्हायचं की मी घरातून 100 का 200 रुपये आणले होते. 100 रुपये आणले होते आय थिंक. 100 रुपये ह्याला आणि 100 रुपये माझ्यासोबत. मी चालत जायची रोज स्वारगेट ते कमला नेहरू हॉस्पिटल. आणि कसं होतं, भूक लागते ना, किती पण तुम्ही नाही म्हटलं तरी भूक लागते. मी काकूंना सांगायची मी तिथं जेवते, आणि मी ऑफिसला सांगायची मी काकूंकडे जेवते. हा ताळमेळ मला काही जमायला तयारच नाही. आणि संध्याकाळचं मी काकूंकडे जेवायची. मला काय असं वाटायचं, आपण यार यांच्याकडे राहतो,
प्लस आपलं नाही ना, स्वतःचं सेल्फ रिस्पेक्ट किंवा किती त्रास देणार ना आपण यांना असं वाटायचं. त्यामुळे मग मी हे सांगायला लागली जरा खोटं. तिकडे सांगायची इकडेच होते, इकडे सांगायची तिकडेच होते. पण 15-20 दिवसांनी माझं काय ते ताळमेळ मला काय जमेना आहे. मग सर संध्याकाळचे आमचे वडापाव मला खूप फेवरेट आहे. संध्याकाळचा वडापाव मागवायचे ते. मग मी काय करायची तिथे 2-3 वडापाव खायची. कधी तुम्ही मला सांगा रात्रीच्या 2 वाजता वडापाव द्या, सकाळी द्या. वडापाव आणि चहा माझा खूप फेवरेट आहे. मग तिथे जास्त वडापाव खाऊन द्यायचा म्हणजे संध्याकाळची भूक आपली हे करा. आणि त्याच्यासाठी 7 पर्यंत थांबायचं आणि 7ला जायचं. असं करत करत माझा आर्टिकल शिफ्ट तिथे महिनाभर मी काम केलं. मग महिनाभरानंतर मी शिफ्ट झाले आणि आमचे एक रिलेटिव्स होते सासवडला, त्यांच्याकडे शिफ्ट झाले. तिथे तर खूपच डेंजर, माझी अवस्था बेकार झाली. तिथे मी 4:30ला मी उठायचे, 5ला मी पहिली बस पकडायचे, 5:30ला मी हडपसरला यायचे, 5:30ला दुसरी बस पकडायचे, 6:15ला मी स्वारगेटला यायचे, 6:15ला मी तिसरी बस पकडायचे, नवी पेठेत मी 7ला यायचे. नेहा लाटीचा क्लास असायचा नवी पेठेत, तिथंच तो 7:30ला मी अटेंड करायचे. 8:30ला ऑडिटचा क्लास खतम व्हायचा आणि 8:30ला परत 9:30ला खतम व्हायचा. 9ला मी परत नवी पेठेतनं स्वारगेटला चालत जायचे. त्या रस्त्यात मग एक पोहे त्यावेळेस 5 रुपयाला असायचे, ते खायची मध्ये आधी कुठे ते जे काय असेल त्या, कधी खायचे कधी नाही. मग आर्टिकल शिफ्ट 10ला स्टार्ट व्हायची. आर्टिकल शिफ्ट माझी संध्याकाळी 6:30-7ला संपायची. त्यानंतर मी स्वारगेटला परत चालत जायचे. त्यानंतर ती बसची लाईन पकडायची. त्या बसच्या लाईनीतनं मी स्वारगेट ते हडपसर ते सासवड आणि मी घरी पोचायचे 10-10:30ला. असं मी अख्खा फेब्रुवारी महिना काढला आणि एवढे बारीक झाले होते. आणि असं म्हटलं अग्नीतनं उठलं आणि फुफुट्यात पडली. कुठनी सांगितलं होतं तुला एवढं करायला? स्वतःला नाही करायचं मला सीए आणि पास होऊन नाही करायचं म्हटलं. बास, अक्षरशः म्हणजे इतकी वैतागली होती मी, खूप वैतागले होते मी त्या टाइमला. म्हणजे असं मला वाटलं यार काय सुरू आहे माझं, म्हणजे काय. आणि त्यात रविवारी ऑफिसला सुट्टी नसायची, एकही दिवस सुट्टी नव्हती. अख्खा 30 दिवसाचा तो पिरियड. मी जानेवारीचे थोडे दिवस, फेब्रुवारीचे काही दिवस. आणि मला असं वाटलं नाही आता बास, आता गावाकडे जाऊ, आता बास झालं, नको, नाही करायचं होतं. कारण प्रवासच एवढा होता. तुम्ही मला सुरुवात काय विचारलं तुमचा प्रवास सांगा, पण हा बसचा प्रवास करत मी एवढे थकून गेले. शक्यच नाही ना सर, तुम्हाला संध्याकाळची जागा नसायची बसायला आणि 3 बस पकडून तुम्ही या आणि घरी गेलं की शेवटी दुसऱ्याच्या घरी राहतो किंवा वॉटेवर, तर थोडं काम पण करायचं असतं. कसं आयतं म्हणजे होतं ना, त्यांनी पूर्ण हे केलं मला, असं काही नाही, पण ते पडतं शेवटी, फरक पडायचा, खूप फरक पडायचा. आणि तुम्ही घरी नाही सगळ्या गोष्टी सांगू शकत, अजिबात नाही. आणि कारण आपल्यासाठी सुरू आहे ना सर. त्यानंतर मी खूप डेंजर आजारी पडल्यानंतर मग घरचे म्हणाले की तो हॉस्टेलला शिफ्ट हो. मग मी हॉस्टेलला शिफ्ट केलं. माझ्या बहिणीने मला परत सपोर्ट केला. मग मी हॉस्टेलला जिथे मी राहिली, शेवटी लग्न झाल्यावर जिथून मी हॉस्टेल सोडलं तिथेच ते हॉस्टेल शोधता मी गेले. त्यांनाही मी सांगितलं तुमच्या हॉस्टेलची फी किती आहे. त्यांनी मला सांगितलं आता सध्याला 3 मुली आहेत, सगळ्या मॅरिड मुली होत्या, माझ्यापेक्षा 15-15 वर्षांनी मोठ्या. म्हटलं ठीक आहे, मला काही हरकत नाही. त्या म्हटल्या माझी फी किती आहे. ते मला म्हटलं 1600 रुपये. मी अजून सांगते त्यावेळेस 1600 रुपये असलं. मी म्हटलं मी 1600 रुपये एकदम देऊ शकत नाही, मी कधी देईल हेही मला माहीत नाही, पण मी देणार. ठीक आहे. आता त्यांच्याकडे रिकामं खॉट ठेवण्यापेक्षा भरलेलं नाही मी बरा. त्या महिन्याचंही रेंट दिलं नाही, मी डिपॉझिटही दिलं नाही त्यांना. मी हे करते, मी डिपॉझिट घेतात ना कुठेही गेले, त्यांनी माझं डिपॉझिटही नव्हतं घेतलं. माहीत नाही त्यांना माझ्यावर काय विश्वास होता, मोरे म्हणून होते ते. आणि त्यांनी मला हेल्प केली. त्याच महिन्याचं रेंट मी महिना संपल्यावर दिलं, महिन्यात भरताना पण नाही, महिना संपल्यावर दिलं. मी तिथे हॉस्टेलला राहिली. आणि पण आता विषय होता की हॉस्टेलचे 1600 रुपये आणि मेसचे 1500, किती झाले, 3100 रुपये झाले. आणि वरचा खर्च थोडा लागतो, 3500 रुपये महिना लागत होता मला. आता हे 3500 आणायचे कुठून. पार्ट टाइम जॉबचा विचार केला, पण आर्टिकलशिपच टाइम एवढा होता, प्लस क्लास होता सीएचा, प्लस हे गरवारीचं कॉलेज. मग मला सगळं सोबत होतं आणि शक्यच नव्हतं. मग असं करता करता थोडे दिवस गेले, 1-2 महिने घरच्यांनी पण सपोर्ट केला, बाबांनी. आणि मग त्याच्यानंतर असं झालं की नको आता बास. मग परत तिथं असा विचार आला की सीए सोडूया, म्हणून ट्रान्सफरचा फॉर्म भरला. न सांगता करायची खूप सवय होती, कारण मला शेअर करायची सवयच नव्हती. ट्रान्सफरचा फॉर्म भरला आणि केबिनमध्ये ठेवला सरांच्या. आमच्या एक मॅडम होता सुनीता मॅडम म्हणून, मनोज सरांच्या वाईफ, त्यांनी तो फॉर्म बघितला. आणि माझा एक ऑफिस कलिग होता पीटर भैया म्हणून, त्याला सांगितलं. त्याचा रात्री मला 11:30 वाजता फोन, दुसऱ्या दिवशी संकष्टी होती हेही सांगते. आणि 11:30 वाजता मी टेरेसवर होती. यार काय चालू आहे म्हटलं, आपल्याला एकतर परीक्षा पण द्यायची आहे, कॉलेज करायचं आहे, पार्ट टाइम जॉब करायचा आहे, सीएचा क्लास करायचा आहे, कुठंच गणित जुळत नाही. त्याचा फोन आला मला. आणि असं मैंने सर से बात की आहे, तू कल ऑफिस आ रही है आणि काय असेल ते आपण बघूया.
मग दुसऱ्या दिवशी त्याने बोलल्या, मला वाटलं आता ओरडाच बसणार ना, न सांगता फॉर्म भरलाय, ओरडा बसणार. मग सरांनी आत बोलवलं. मी असं अपराध्यासारखं आपलं असं बाहेर बसले. म्हणले, सीमा आत या. आत आली. म्हटले की काय आहे, कसला फॉर्म आहे? म्हटलं ट्रान्सफरच आहे म्हटलं. म्हणजे ॲक्च्युली मी ट्रान्सफर नाही घेणार, मला सोडायचं CA. का सोडायचं आहे? असं आहे म्हटलं. 3,500 रुपये खर्च येतोय आणि सध्याला शक्य नाही आहे पुण्यात मला राहणं. म्हणजे का? लग्न करतायत घरचे? हा म्हटलं, गावी गेलं की तेच करणार आहेत. पण मला काय, तुला करायचं आहे का? त्यांचा पहिला प्रश्न होता, तुला लग्न करायचं? नाही म्हटलं, शक्यच नाही आहे. मला लग्न करायचं असतं तर मी एवढी धावपळ नसती केली. मग ते म्हटले, काम करा, उद्या सकाळी बाबांना बोलून घ्या, आई बाबांना. म्हटलं कशासाठी? आई असं फॉर्म भरला? नाही म्हणे, तुला लग्न नाही करायचं, नाही तुला शिकायचं आहे. ठीक आहे, मी तुझ्या शिक्षणाला हेल्प करतो, पण मला घरच्यांसमोर तुझं कन्फर्मेशन हवं आहे. मी काय रेडीच. मी तिथनंच फोन लावला. तुम्ही रात्री येऊ नका म्हटलं, आज संध्याकाळी 4:30 वाजता या. म्हणजे मलाच ते माझ्यासाठी चांगलंच होतं ना ते. माझे आई बाबा पण विचार न करता 4-4:30ला बसल्या नाही आले. आणि मग त्यांना विचारलं, माझ्या आईवडिलांना, माझ्या सरांनी, हिला शिकायचं आहे पण ही काहीतरी ट्रान्सफरचं म्हणते आणि गावाला जायचं असं विचार करत होती. आणि ते म्हणजे बघा, मला तिला शिकायचं, मला काहीच हरकत नाही, ती जिद्दी आहे, करेल सगळं. आणि मग सर म्हणाले की ठीक आहे, मी 2,000 रुपये तिला ॲडव्हान्स देतो. 1,500 आर्टिकल शिफ्टचे असायचे, 2,000 रुपये ॲडव्हान्स. म्हणजे माझा विषय संपला. म्हणजे माझ्यासारखी हॅपी पोरगी कोणच नाही ना, जर माझा 3,500च खर्च होतोय. आणि माझ्या आईबाबांनी पण कन्फर्मेशन, ठीक आहे तसं असेल तर 3.5 वर्ष तिचं लग्न नाही करत आम्ही. आणि सर म्हणले, हां. मग त्यांनी सांगायच्या आधी मी म्हणले, बघा म्हटलं, मी रेग्युलर ऑफिस येईल, तुम्ही सुट्टी द्याल तेव्हाच सुट्टी देईल. मी कशी राहणार पुण्यात याची गॅरंटी म्हटलं माझ्याशिवाय कोणीच देऊ शकत नाही. हे तर खूप महत्वाचं ना. तेच त्यांना पाहिजे ऑब्व्हियसली ना. ते जबाबदारी घेणार आहे त्याचा भाऊ म्हणून किंवा व्हॉटएव्हर, जे काही प्रिन्सिपल म्हणून, आई बाबा नाही आहेत पुण्यात, तर त्यांना हे पण एक्सपेक्ट होतं. ते त्यांनी विचारायच्या आधी मी देऊन रिकामी झाली. अशा पद्धतीने 3.5 वर्ष मी आर्टिकलशिप नाही केली. तर ॲक्च्युली 5 वर्ष मी त्यांच्याकडे काम केलं. त्यांनी 2,000 दर महिन्याला मला ॲज ठरल्याप्रमाणे दिले. मी माझं आर्टिकलशिपचं कंप्लीट काम केलं, रविवार ऑफिस असो काय असो. त्याच्यानंतर मला आर्टिकलशिपला त्यांनी सुट्टी दिली, पण मराठी मीडियम असल्यामुळे मी 2-2 ग्रुप देत गेली. माझं काय क्लिअर होत नव्हतं. परत सेम फेज आली की 2011-12 आलं. त्यावेळेस मी BComच्या लास्ट इयरला होती. माझ्यासोबतचे सगळे फ्रेंड्स कॉलेज करायचे. कधी-कधी माझी प्रॉक्सी मारायचे, कारण मला कॉलेज करताच येत नव्हतं. आणि मग आता 3,500 सगळं भागत होतं, पण क्लासचे पैसेच भागत नव्हते. मग परत आता कुठं तरी इन्व्हेस्टिगेशन होतं, आत्ता हे 2,000 रुपये कुठून आणायचे. मग मी पार्ट टाईम जॉब केला. रिलायन्स म्हणून आहे, तुळशीबागेत वर आहे. तुळशीबागेच्या वरती रिलायन्स पॉवर म्हणून आहे. मग त्यांच्याकडे 1 तास जॉब केला मी. 1,000 रुपये मिळायचे. मग ते थोडे क्लास, जोशी मॅडमकडेच क्लास केले सगळे. पण त्यांना हे माहीतच होतं ऑलरेडी माझी कथा. त्यामुळे मग त्यांचे पैसे हळूहळू 1,000 रुपयाला दर महिन्याला मी पैसे द्यायचे. ते पैसे आले त्यांना द्यायचे. असं वर्षभर त्यांचे क्लास केले 1-2 मी. आणि पार्ट टाईम जॉब केला. तो पार्ट टाईम जॉब म्हणजे मग मी गावाकडून सायकल आणली. मग माझं शेड्यूल असं असायचं, 6:30ला माझा सकाळचा क्लास असायचा जोशी मॅडमचा. 6:30 ते 8 क्लास असा. 8 वाजता मी गरवारे कॉलेजलाची प्रॉक्सी मारायला, अर्धा-पाऊण तास मी क्लास तो अटेंड करायची. 9 वाजता मी तो पार्ट टाईम जॉब करायची. 9:30, 10, 10:30ला तो संपायचा. तुळशीबागेतनं रॉंग वेने जायचं कुमटेकर रोडनी कॉलेज तिकडे, कारण असं गोल फिरून तेवढे 15 मिनिटं वाचायचे. म्हणून रॉंग वेने जायची. खूप वेळा पडली आहे पण मी सायकलवर. आणि मग आर्टिकलशिपला जॉईन व्हायचं. मग आर्टिकलशिप संपायची. संध्याकाळचा एक क्लास असायचा. असं जवळजवळ 3-3.5 वर्ष शेड्यूल होतं. तरी मी काही पास झालेली नाही आहे. ती 3-4 लग्न झालं 2019ला. ओके. आणि कंपनी कधी सुरू केली? कंपनी मिस्टरांनी 2013लाच कंपनी चालू केली. आणि 2013ला कंपनी चालू केल्यानंतर त्या कंपनीत मी 2019 लग्न झाल्यानंतर जॉईन झाले. अच्छा. आता कंपनीत तुमचा काय रोल असतो? कंपनीत ॲक्च्युली माझे जे मिस्टर आहेत ते सगळं होल अँड सोल बघतात आणि मी सपोर्टर आहे त्यांच्यासोबत, की म्हणजे आता क्लायंट आणणे म्हणण्यापेक्षा क्लायंटशी मीटिंग करणे, बॅकएंडला वेगवेगळ्या प्रकारच्या फील्डमध्ये हे करणे. म्हणजे आता बरेच फील्ड आहेत. आता PF-ESIC हे मेजरली माझे मिस्टर बघतात आणि इन्कम टॅक्स, TDS आणि अकाउंटिंग हे पण CAच्या फील्डमध्ये आमच्या आहेत. तर ते त्याच्यावर फोकस माझा आहे, अकाउंटिंग. तुमचा अनुभव याच्यातला भरपूर आहे. अजूनही आजची जी तरुणाई आहे हे जे काय ITR असेल किंवा बाकी टॅक्सच्या बाबतीत अनभिज्ञ आहे. अनभिज्ञ म्हणण्यापेक्षा माहिती असूनही त्यांना ते जाणून घ्यायचं नाही किंवा माहिती करून घ्यायची नाहीये. काय सांगा, म्हणजे काय केलं पाहिजे त्या तरुणाई? नाही, ॲक्च्युली जर आत्ता बघता आलं तर आपल्याकडे पण जे काही एम्प्लॉईज आहेत ना, तुम्ही असं म्हणू शकता 20% लोक आहेत की जे जॉब करत शिकतात.
त्यांना सिरियसनेस आहेत. पण काही लोक आई वडील सांगतात म्हणून येतात की चला काहीतरी करूया, करिअर करायचं आहे. तर ते त्यांच्यामध्ये जो अवेअरनेस आहे तो क्रिएट नाही आहे सध्याला. मग त्यांनी स्वतःहून मला नवीन काहीतरी शिकायला मिळतंय, टॅक्स म्हणजे काय किंवा प्रोफेशनल टॅक्स म्हणजे काय, GST म्हणजे काय, हे त्यांच्यात जोपर्यंत येत नाही, मला शिकायची इच्छा आहे किंवा मला काहीतरी नवीन करायचं आहे, तोपर्यंत तुम्ही कितीही त्यांना समजून सांगा काही समजणार नाही. त्यांनी स्वतःचा अवेअरनेस, आई वडील म्हणतायत म्हणून मी जातो, आई वडील म्हणतायत म्हणून मी CA करतो किंवा घरात डिग्री हवी आहे किंवा माझं करिअरची काळजी आई वडिलांना आहे याच्यासाठी मी करतोय, तर नाही होणार. त्यांच्या मनातून जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत नाही होणार. माझ्याकडे एक मुलगी आहे, सायन्स साईडची आहे, सायन्सला इंजिनियर झाली आहे. बऱ्याच लोकांना इंजिनियर लोकांना सध्याला जॉब नाही आहेत, तर ती इंजिनियर आहे पण 6 महिने झाले ती माझ्याकडे आहे. टॅक्स सीझन तिने पूर्ण केला आहे माझ्याकडे, टॅक्सेशन पूर्ण शिकली आणि आता पूर्ण ती TDS आणि GST शिकते ती माझ्याकडे. मग हे काय, तिचं अख्खं आयुष्य 6 वर्ष तिने इंजिनिअरिंगमध्ये घालवलंय. आता फक्त इंजिनिअरिंगला स्कोप नाही म्हणून तिचं करिअरसाठी ती करते, ही तिची इच्छाच आहे. तीही हॉस्टेलला राहते. तिला बघताना कधीतरी मला आठवते, चल बाबा ही शिकते ना जिद्दीने. आहेत अशाही मुली आहेत. काय असेल तर आता तुम्ही उदाहरण आहातच. नाही, मी काय एवढं मोठं काही केलेलं नाहीये. नाही, शेवटी शिक्षणाची जिद्द होती म्हणून तुम्ही त्या गोष्टी केल्या. आणि बऱ्याच मुली अशा आहेत की सर्व काही मिळत असूनही त्या करत नाहीत. म्हणजे मुलीच नाही, खूप आता तरुणाई म्हणूयात आपण, सगळं आयतं मिळतंय परंतु इच्छा नाहीये किंवा ती जिद्द नाहीये. आता तुमच्या कंपनीच्या मार्फत कुठले कामं चालतात? आता ॲक्च्युली आपण EPF ESI कन्सल्टंट म्हणून आपलं आहे, त्याच्यावरती आपण फोकस आहेत. पण आपण सगळी कामं करतो. GST करतो, ऑडिट करतो, इन्कम टॅक्स करतो, अकाउंटिंग करतो किंवा तुमचे कॉपरेटिव्हचे ऑडिट करतो, TDS रिटर्न्स करतो. जे एका ऑर्गनायझेशनला कंपनी प्रस्थापित केल्यापासून त्या कंपनीचे रिटर्न फाईल करेपर्यंत ज्या सगळ्या गोष्टी लागतात त्या सगळ्या सर्व्हिसेस आपण प्रोव्हाइड करतो. ओके, आपण एका गोष्टीवरती बोलूया थोडंसं. ITR. बऱ्याच जणांना व्यवसाय सुरू करायचा असतो किंवा काहीतरी ज्यावेळेस नोकरी करत असतात किंवा नोकरी सोडत असतात किंवा नोकरी मिळत नाही, काहीतरी करायचं आहे मला, मग ते कोणाला तरी भेटतात किंवा CA ला भेटतात. मग ते सांगतात ITR भरलाय का? काहीच आयडिया नसतो भरलेला. काय केलं पाहिजे? कारण सर्वसामान्य व्यक्तीला ITR हा प्रकारच माहीत नाही. तर त्यांना कधी कळतं ITR? पासपोर्ट काढायला जातात, लोन पाहिजे असेल, मोस्ट प्रोबेबली लोन पाहिजे असलं की त्यांना 3 वर्षाचे ITR मागतात. मग ते ITR फक्त तुमचं इन्कम वाढवण्यासाठी नाही आहे किंवा काही लोकांना असं वाटतं की मी एकदा ITR भरायला लागलं की मला ते ITR कंटिन्युअस लाईफ टाईम भरावं लागेल. आता परवाचीच केस आहे, एक जणांना रिफंड फक्त होता. 194J म्हणून एक सेक्शन असतो, त्याच्या अंडर 10% डॉक्टरचा TDS कट होतो. त्या मॅडम पार्ट टाईम जातात फॅमिली बघत, त्यांना फक्त TDS परत पाहिजे म्हणून घ्यायचं होतं. त्यांना म्हटलं लोन हवं आहे का मॅडम? नाही म्हणे, मी काय आयुष्यात लोन घेणार नाही आहे आणि मला फक्त माझे पैसे परत पाहिजेत त्याच्यासाठी. नाही ठीक आहे, त्यासाठी मग मला तुमचं बँक स्टेटमेंट पाठवा, मग आपण फाईलच अशी तयार करू जेणेकरून तुम्हाला लोनचं पुढे जाऊन नाही मी काही लोन घेणार नाही, मी काही घर घेणार नाही. पण आत्ता त्यांना काही लक्षात येत नाही. पण जेव्हा 3 वर्षानंतर जेव्हा काय म्हणतो स्टेबल होतात आणि जेव्हा लक्षात येतं की बाबा ठीक आहे आपण लोन घेऊ शकतो किंवा आपल्याला लोनची गरज आहे, घर घ्यायचं आहे किंवा बाकी काही गोष्टींसाठी पाहिजे, तर त्यावेळेस त्यांना जेव्हा ITR विचारतात तेव्हा त्यांना असं वाटतं यार आपण तेव्हा भरायला पाहिजे होतं. मग तेव्हा ते चौकशीला आपल्याकडे येतात. बरोबर. जे अजूनही आयडिया नाहीये आहे, बऱ्यापैकी लोकांना आहे जे नॉर्मल जॉबला आहेत. सॅलरी व्यक्ती हे ITR शक्यतो भरतात. पण जे नुसतंच बिझनेस स्टार्ट करतायत, म्हणजे सॅलरी सोडून बिझनेसमध्ये येत आहेत किंवा जी लोक सॅलरी नाही आहे किंवा जॉब न करता डायरेक्ट बिझनेस स्टार्टअपला आहेत, तर त्या काही असं म्हणू शकतो 10 ते 20% लोकांमध्ये अजून अवेअरनेस नाही आहे की ITR का भरला पाहिजे. काही लोक फक्त गव्हर्नमेंटने जे TDS कट केलेला आहे तो TDS परत घेण्यासाठी ITR भरतात. पण ते तसं न भरता लोकांना म्हणजे पुढे जाऊन आपल्याला ITR कशासाठी लागतो आणि ITR भरणे ही आपली सवय नाही, ही गोष्ट त्यांना हळूहळू कळेल. बरोबर, नक्कीच. खरं तर बोलण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, पण आपल्यालाही वेळेचं बंधन आहे. प्रवास तुमचा खरं तर महिलांना प्रेरणा देणार आहे. जर पूर्ण प्रवास जर जाणून घ्यायचा म्हटलं तर पूर्ण दिवसही आपल्याला अपुरा पडेल. नक्कीच. खरं तर तुम्ही आता हे जे काही टॅक्सेशनमध्ये काम करताय ही मागच्या तुमच्या 10-15 वर्षाची मेहनत आहे आणि ते जर कष्ट तुम्ही त्या पासापासून, म्हणजे शाळेचा जो काही बसचा जो पास होता त्या पासपासून सुरू झालेली ही जी काही कहाणी आहे, ही कथा आहे, ही कदाचित हे युद्ध जर तुम्ही त्यावेळेस लढला नसतात तर आज कदाचित तुम्ही
घरची परिस्थिती एकंदरीत पाहता शिक्षण तुमचं पूर्ण झालं असतं का नसतं झालं हे माहीत नाही. नसतं झालं, पण माझ्या ह्याच्यामध्ये माझ्या आईवडिलांचा मुलाचा सपोर्ट आहे. त्यांनी माझ्यावर टाकलेला विश्वास की ही म्हणजे मला अजून आठवते माझ्या आईवडिलांनी कधीही हॉस्टेलला व्हिजिट केली नाही. माझ्या विश्वास किंवा ही करू शकते किंवा तो खूप महत्त्वाचा होता. त्यांनी दिलेला मला सपोर्ट, तो मेंटल सपोर्ट खूप महत्त्वाचा होता. आणि त्याच्यानंतर लग्न झाल्यानंतर माझ्या मिस्टरांनी म्हणजे ज्यावेळेस आम्ही एकत्र काही हेल्पिंग हँड फाउंडेशन म्हणून आमची एक संस्था आहे, त्याच्यामध्ये आम्ही दोघं काम करत होतो. मी ससूनची व्हॉलेंटियर पण होती तेव्हापासून. ज्यावेळेस कारण मी ससूनला का जात होती, दर 15 ऑगस्टला जायची आणि सॅटर्डेला मी तिथे भेटायला मुलांना जाते. म्हणजे आता थोडं मिस होतं माझ्याकडून, पण तेव्हापासून मी दर सॅटर्डेला 4 वाजता त्यांच्याकडे जायचे. कशासाठी? मी म्हणायची की मला खूप आयुष्यात दुःख आहे, पण ज्यावेळेस त्यांच्याकडे गेलो की तिथे लक्षात येतं त्या मुलांना आईवडील सुद्धा नाही आहेत आणि ती मुलं फक्त आपल्या त्या अर्ध्या तासासाठी, त्या प्रेमासाठी किंवा त्या अर्ध्या तासाच्या सहवासासाठी असं आपल्याला किती हे आहेत. म्हणजे त्यांना तर आयुष्यात किती गोष्टी कमी आहेत. मग ते फक्त मी जो हा सगळा प्रवास करायची ना, त्यातून मला पॉझिटिव्हनेस येण्यासाठी मी तिथं त्यांना भेटायला जायची. की आपल्यापेक्षाही आयुष्यात देवाने काही लोकांना काहीच दिलेलं नाही, तर त्यांच्याकडे बघितलं तर आपल्याला खूप चांगलं दिलं देवाने. सो त्या ह्याच्यातून माझी माझ्या मिस्टरांची ओळख झाली. हेल्पिंग हँड फाउंडेशन त्यांनी ते चालवत होते. त्याच्यामध्ये मग आम्ही ॲक्टिव्हिटी करायला लागलो. आणि थोरात सर म्हणून आहे, तिथे मी जॉब करत होती. तिथे मग त्या सरांमुळे आमचं काय म्हणतात त्याला विवाह झाला. आणि त्यानंतर मग आम्ही सगळ्याच गोष्टी जुळून आल्या. सेम फील्ड सेम, आणि मला सेम फील्डमध्येच हवे होते. आणि माझे मिस्टर पण खूप सपोर्ट झाले. त्यामुळे म्हणजे ॲक्च्युली लग्नानंतर जे काही आता माझं कंटिन्यू आहे करिअर, ते त्यांच्यामुळेच आहे. नक्कीच. शेवटी घरचा जो सपोर्ट होता तो सपोर्ट तुम्हाला कंटिन्यू झाला. म्हणजे ती गोष्ट माझ्या आयुष्यातली खूप पॉझिटिव्ह आहे, जी माझी मेंटली सपोर्ट मला माझ्या आईवडिलांकडनं पण आला आणि तोच सपोर्ट कंटिन्यू माझ्या सासरकडची पण सासू सासरे माझी पूर्ण फॅमिली चांगली. म्हणजे त्यांना मुलगी नाही आहे, पण आम्हाला त्यांनी मुलींपेक्षा काही कमी अजूनपर्यंत कधीच वाटत नाही आणि पुढेही वाटत देणार नाही. नक्कीच. मॅडम, खरं तर तुमचा प्रवास खरंच आहे प्रेरणादायी ह्या महिलांसाठी. शिकलं पाहिजे तुमच्याकडून. अर्थातच खूप गप्पा झाल्या. तुम्ही वास्तव गट्ट्यावरती आलात आणि मनसोक्त गप्पा मारल्या, त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार आणि भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सर, तुम्ही मला इन्व्हिटेशन देऊन इथे बोलवलं. धन्यवाद.